हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. आपला डेफिनेट इंटिग्रेशन सुरू झालाय आणि डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आतापर्यंत आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला होता. थोडं इंट्रोडक्शन आणि त्यामधला जो पार्ट आहे त्यातला पहिला क्वेश्चन पाहून झाल्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनकडे येतोय. आणि त्या सेकंड क्वेश्चनमध्ये आहे फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोलाज असं सांगितलं आहे. याच्यापूर्वी एक पॅराबोला आपण बघितला आहे, y² = 16x वाला, ज्याचं 128/3 येतं. तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं y² = 16x आणि इट्स लॅटस रेक्टम असं सांगितलं आहे. मग तो ऑलरेडी झाला आहे. तर त्याच्यानंतर आपण दुसरा बघूया, y = 4 - x² अँड द x एक्सिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. y = 4 - x². What is the given equation of the parabola? The given equation of the parabola is y = 4 - x². y = 4 - x². Okay. Then आता हा पॅराबोला कोण आहे? सी. y² = 4x, y² = -4x, x² = 4by and x² = -4by. आता हा x² हा मायनस आहे ना, मग ह्याला मायनस जाणार आहे. y - 4 = x² होईल आणि हा मायनस आहे, तर मायनस ह्याला गेल्यानंतर मायनस y - 4 होईल. म्हणजे हा कुठल्या पार्ट मध्ये आला? या पार्ट मध्ये आला. म्हणजे आपल्याला समजलं की कशा पद्धतीनं इथं आपल्याला हा काय येणार आहे? पॅराबोला येणार आहे, जो डाऊनवर्ड असणार आहे, बरोबर. बट वी हॅव टू फाइंड आउट द इंटरसेक्शन पॉइंट्स. टू फाइंड इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला and x axis असं सांगितलं आहे. पॅराबोला and x axis. X axis = y = 0. Therefore 0 = 4 - x². Therefore this will be x² = 4. Therefore x is equal to ±2. ठीक आहे. When x is equal to 0, then y is equal to 4. म्हणजे आपल्याला पॅराबोला कसा येतो बघा, x y y' x' 0. x 0 असताना y काय असणार आहे? 4 असणार आहे. आणि इकडे +-2 आहेत, +-2. इथं आला हा -2 0, हा 2 0 आला आणि हा 0 4 असेल. म्हणजे पॅराबोला हा असा असणार. ऍक्च्युली हे असं पाहिजे, लक्षात ठेवा, दिसताना असं असला पाहिजे. ठीक आहे, कन्सिडर इट. आणि हा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं? एरिया फाइंड आउट करायचा फ्रॉम -2 to 2. हा सेम आहे, हा सेम आहे. म्हणजे काय होतं बघा इकडे, तर द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आर, इथे लिहू शकता, द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आर 2 0 and -2 0. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विथ x एक्सिस अँड हा पॅराबोला. हे कोण आहेत? -2 0 आणि 2 0 आहेत. करेक्ट. आता मग इथं आपल्याला काय करायला लागलं? रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द रिजन. आता एरिया ऑफ द रिजन आपल्याला नावं द्यावं लागतं. इथं ए, इथं बी, AOB, इथं काय देऊयात आपण? सी, बरोबर आहे. तर एरिया ऑफ द रिजन AOBCA, AOBC. आता ए हा झाला म्हणजे फुल हा आला. एरिया ऑफ द रिजन AOBCA म्हणजे हा 2 टाइम्स ऑफ कोण असणार आहे? OBCO है ना, OBCO असणार.
किंवा तुम्ही OACO म्हणू शकता, 2 times of area of the region OBCO which is equal to 2 times integration over 0 to 2 असणार आहे. आता काय असणार आहे, x dy असणार आहे का y dx असणार आहे, तर y dx असेल. y कारण y is equal to 4 minus x square, y dx with respect to x आहेत ना, हा त्याचा आन्सर काय होतं, x आलाय ना, म्हणून 2 times integration over 0 to 2 y dx means 4 minus x square dx which is equal to 2 in bracket 4x minus x cube by 3 0 to 2. काय होतं बघा आता इथं 2 in bracket 2 4 is 8, 8 minus 8 by 3 minus total 0, करेक्ट आहे ना, हा 0 होणार, which is equal to 2 in bracket 24 minus 8 by 3 2 into 16 by 3 which is equal to 32 by 3 square units असं होणार, 32 by 3 square units. आता तुम्ही PDF मध्ये बघितलं तर आन्सर दिलाय 16 by 3, but this is wrong. Why? Because तो एकाच पार्टचा येतो आणि हा 2 टाइम्स आहे ना, तो 2 टाइम्स आला कारण हा टोटल एरिया येतो त्याच्याबरोबर, हा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस सांगितलाय, म्हणजे हा फुल एरिया आहे ना, पार्ट 1 आणि पार्ट 2, पण 2 टाइम्स ऑफ एरिया आपण पकडला तरच तो 32 by 3 येणार. आलं लक्षात, 32 by 3 स्क्वेअर युनिट्स हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर कारण याच्यामध्ये 2च एक्झाम्पल्स होते. थर्ड क्वेश्चन बघा, आता तुम्हाला समजलंय बघा, जिथं आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट्स काढता येत नाहीत, म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट माहीत होत नाही आहे, तिथं तुम्हाला त्यामध्येच दिलेलं असतं की काय करायचं आहे. एक्स ॲक्सिस दिला आहे, वाय इज इक्वल टू 0, वाय ॲक्सिस दिला असेल एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचं, आणि त्याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर क्वाड्रॅटिक कोणतंही इक्वेशन, त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळतं, त्याचे पॉईंट्स मिळतात. ठीक आहे, पुढे फाइंड द एरिया ऑफ द रिजन included between चा क्वेश्चन आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 2x अँड लाईन y इज इक्वल टू 2x. बघा कसं कसं दिलं आहे, आता खूप इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. y स्क्वेअर इज इक्वल टू 2x, गिवन इक्वेशन ऑफ द कर्व बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 2x आहे, अँड लाईनचं पण इक्वेशन दिलं y इज इक्वल टू 2x आहे, बरोबर आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे सॉल्व्ह कसं करायचं, याच्यामध्ये काही दिलेलंच नाही आहे, कारण y स्क्वेअर इज इक्वल टू 2x दिला आणि y इज इक्वल टू 2x दिला, म्हणजे एक पॅराबोला आणि एक लाईन आहे, बरोबर आहे. मग पॅराबोला आणि लाईन दिलं असेल तर त्याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करावे लागते, आणि मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केली की मग तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड आउट करता येतं. बघूयात आपण काढता येते का बघा मला. थर्ड मधला पहिला, गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला, y square is equal to twice x, y square is equal to twice x, and दुसरं काय दिलं आपण, इक्वेशन ऑफ लाईन y is equal to 2x. आता मजा अशी आहे, आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायला पाहिजे. मग y is equal to 2x, y इथं y is equal to 2x म्हटलं तर काय करणार, इथं 2x येणार, बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला x च्या फॉर्म मध्ये मिळणार आहेत. जर का आपण इथं टाकला substituting second in 1, 2x bracket is equal to 2x, मग काय होईल इथं, 4x square is equal to twice x, 4x is equal to 2, समजते का बघा, 4x is equal to 2 होईल, 4x square minus 2x is equal to 0, 2x कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील, 2x minus 1 equal to 0. Therefore 2x is equal to 0 or 2x minus 1 equal to 0. Therefore x is equal to 0 or x is equal to 1 by 2. We got here 2 points. कळते का बघा, या ठिकाणी आपल्याला जसं दिलंय त्या पद्धतीने आपल्याला काय मिळालं, म्हणजे
म्हणजे इथं जर आपण बघितला मग आपण x इज इक्वल टू 0 जर when x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन आहे. and when x is equal to 0 y is equal to 0 ना, and when x is equal to half and x is equal to half y is equal to 1 येतो. बघा y is equal to काय येणार आहे 1 येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स बघायला लागणार. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बघायचं म्हणजे कशाचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बघूयात आपण इथं ड्रॉ करूया. y स्क्वेअर इज इक्वल टू 2x बरोबर आहे. लाईन काय दिल्या y इज इक्वल टू 2x दिल्या. y इज इक्वल टू 2x म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन अशी जाणार. x डॅश y डॅश ही लाईन आली. आता एरिया बिटवीन द लाईन्स असं सांगितलं आहे. एरिया बिटवीन द लाईन्स असं सांगितलं आहे. एरिया बिटवीन लाईन्स मतलब एरिया बिटवीन y स्क्वेअर इज इक्वल टू 2x अँड y इज इक्वल टू 2x असा याच्यामधला एरिया काढायचा. हा झाला 0. हा जर बघितला तर काय येतो बघा काय येणार आहे हाफ ना. x इज इक्वल टू हाफ y इज इक्वल टू 1 म्हणजे इथं जर तुम्ही बघितला तर हा 1 असणार आहे. हा हाफ आहे. हाफ आणि 1 असणार. आता आपल्याला काय करायचं आहे हा हाफ हाफ 0 हाफ 0 आणि हा काय असणार आहे हाफ आणि 1 असणार. हा पॉइंट म्हणजे आपल्याला याला नावं द्यावे लागतील बरोबर आहे. या लाईनवरचा एक पॉइंट घ्यावा लागेल आपल्याला. इथं ए तर बी घेऊया, इथं सी घेऊया आणि इथं डी घेऊया. ए बी सी डी. ओके. आता आपल्याला काढायचं काय बघा रिक्वायर्ड एरिया पाहिजे आपल्याला. रिक्वायर्ड एरिया म्हणजे काय याचा एरिया मायनस ह्या लाईनच्या खालचा एरिया टोटल बरोबर आहे अप टू हाफ आहे ना. तर काय करायचं 2 येणार आपल्याला काढायचं म्हणजे. रिक्वायर्ड एरिया कुठला कुठला येणार आहे एरिया ऑफ द रिजन ओ ए बी सी. आता ओ ए बी सी ओ असणार आहे हा रिक्वायर्ड एरिया काय एरिया ऑफ द रिजन ओ ए बी सी ओ विच इज इक्वल टू. आता इथून जरा घेतो बाजूला म्हणजे आपल्या लक्षात येईल. मग एरिया ऑफ द रिजन एरिया ऑफ द रिजन ओ डी बी सी ओ येणार ओ मायनस एरिया ऑफ द रिजन म्हणजे कुठले येणार आहे ओडी बी ए ओडी बी ए ओ असणार. ओडी बी ए क्लिअर आहे. आता एरिया ऑफ द रिजन ओडी बी सी ओ आहे ना ते कसं काढायचं इंटिग्रेशन. मग इथं पहिला कोण येणार पॅराबोला 0 टू कोण येणार हाफ. आता 0 टू हाफ मध्ये वाय डी एक्स मायनस इंटिग्रेशन ओव्हर 0 टू कोण येणार तिथं हाफच येणार वाय डी एक्स विच इज इक्वल टू 0 टू हाफ याचा वाय पॅराबोलाचा √2 √x dx मायनस इंटिग्रेशन 0 टू हाफ वाय डी एक्स कोण आहे हा 2x dx √2 आतमध्ये घ्या इंटिग्रेशन 0 टू हाफ √x dx मायनस इंटिग्रेशन 0 टू हाफ 2 घ्या x dx which is equal to √2 x raised to 3/2 2/3 0 टू कोण आहेत हाफ मायनस 2 into x square by 2 0 टू हाफ आहे. आता इथं बघा काय होतं
काय होणार √2 इंटू 2/3 इन ब्रॅकेट हाफ रेज टू 3/2 मायनस 0 करा मायनस 2 इंटू हाफ रेज टू 2/2 मायनस 0 झाला. हा काय होईल बरं आता 2√2/3 इंटू हाफ रेज टू 3/2 स्क्वेअर रूट ऑफ दिस आणि त्याचा 3 टाइम्स येणार म्हणजे 1/2 इंटू 1/√2 मायनस 2 इंटू 1/8. आता काय होतं बघा 2 टू गेट कॅन्सल √3/3√2 मायनस 1/4 म्हणजे काय करत हा कसं होतंय बघा आता 2√2/3 झाला 2√2/3 हाफ रेज टू 3/2 म्हणजे 1/2√2 येतो हा 1/2√2 झाला 2√3 कुठला आला हा 2√2 आहे हा 2√2/3 हाफ इंटू 1/√2 मायनस 1/4 हा कोण आहे इथं आता √2 ओके √2 कॅन्सल 1/3 मायनस 1/4 4 1 जा 4 मायनस 3/12 equal to 1/12 square units 1/12 square units is your final answer. लक्ष द्या काळजीपूर्वक कशा पद्धतीने आहे थोडा इलनेस असल्यामुळे मी हळू आवाजात बोलतोय तुम्ही वॉल्यूम मोठा करून बघा ऐका तर there are given equations y square is equal to 2x and y is equal to twice x. This is the equation of parabola and this is the equation of line. We can draw like this. Okay. मग इथे काय हा 2x square is equal to 2x होतो. If we substitute second in first, then we have 2x bracket square which is equal to twice x. 4x square is equal to twice x. 4x square minus 2x is equal to 0. आपल्याला असंच इक्वेशन्स फॉर्म करायचे आणि त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आता हा x मधले व्हॅल्यू झाले दॅट्स वाय वी हॅव टू राईट डाऊन दॅट काय हा 0 टू हाफ आलाच ना म्हणजे आपल्याला y dx च्या फॉर्म मध्ये राईट डाऊन करायचं मग y dx च्या फॉर्म मध्ये राईट डाऊन केला आला क्लिअर म्हणजे काय रिजन आपल्याला हा पाहिजे तर हा टोटल रिजन मायनस हा ट्रायंगल आला याचा मायनस झाला यातून हा म्हणजे पॅराबोला 0 टू हाफ पासून 0 टू हाफ पर्यंतचा जो पार्ट आहे पॅराबोलाचा तो मायनस कोण करायचा हा लाईनच्या अंडर असणार म्हणजे बिटवीन एरिया येईल या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करत जायचं म्हणजे आता याच्यामध्ये काही शॉर्टकट्स पण असतात बरं का म्हणजे तुम्हाला जर काय एका लाईनचं इक्वेशन दिलं असेल आणि स्टँडर्ड पॅराबोला दिलाय समजा तर त्याचे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करता येतं तर एक स्टँडर्ड फॉर्म आहे म्हणजे जेई करता असेल सीईटी करता असेल तर तुम्ही तो शॉर्टकट यूज करू शकता आणि शॉर्टकट कसा आहे द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय आपण म्हटलं द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय 4ax अँड y इज इक्वल टू mx इज ॲक्च्युअल काय असतो द एरिया ऑफ द रिजन इज बाउंडेड बाय आता आपल्याकडे काय होता y स्क्वेअर इज इक्वल टू 2x होता बरोबर आहे आणि y इज इक्वल टू पण 2x होता हे दोन आता आपल्याकडे होते इज काय इथं तर 8a स्क्वेअर आपण थ्राईस m क्यूब येतो थ्राईस काय येतो m क्यूब येतो स्क्वेअर युनिट्स हे तुमचं काय आहे शॉर्टकट आहे शॉर्टकट मग इथं जर तुम्ही भेटला 4a इज इक्वल टू 2 दिलाय म्हणजे a इज इक्वल टू 1/2 झाला y इज इक्वल टू mx तर m इज इक्वल टू 2 दिलाय स्मार्ट चेक कसं करायचं बघा याला आपण स्मार्ट चेक पण म्हणू आणि शॉर्टकट पण म्हणू 8 इंटू a स्क्वेअर म्हणजे हाफ ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 3 इंटू
हाफचा क्यूब, सॉरी m क्यूब म्हणजे 2चा क्यूब. आता काय झालं बघा, 8 इंटू 1/4 अपॉन 3 इंटू 2 raised to cube 8. 8 get cancel, 1/4 upon 3 1/12. दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर आपल्याला पटकन आन्सर बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल, इफ द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला y square is equal to 4ax and the given line y is equal to mx, तर त्याचा आन्सर असतं 8a² अपॉन 3m क्यूब. बरोबर आहे, 8a² अपॉन 3m क्यूब. दिस इज द शॉर्टकट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आता आपल्याला बघूया याच्यामधलं सेकंड क्वेश्चन काय आहे. y square is equal to 4x and y is equal to x. मला असं वाटतं की तुम्ही हे पटकन सॉल्व्ह करू शकता. y square is equal to नाही, y is equal to x square आहे. y is equal to x square आणि y is equal to 4x. आपल्याला आता काय होतं, y square is equal to तेच आहे, y square is equal to x raised to 4 करा आणि y is equal to 4x करा. 4x यात टाका, 16x square is equal to x raised to 4. What will happen to this? 16x square म्हणजे x raised to 4 minus 16x square equal to 0. x square कॉमन काढला तर x square minus 16 which is equal to 0. x is equal to 0 or x is equal to plus minus 4 येणार. म्हणजे 0 to plus or minus 4 मध्ये येणार. बरोबर आहे, म्हणजे 0 to 4 येणार, 0 to 4 येणार. x स्क्वेअर मी तुम्हाला हिंट्स देत चाललोय, x स्क्वेअर dx मायनस y इज इक्वल टू 4x. 0 to 4 असणार आहे हा 4x dx झाला. x क्यूब बाय 3 0 to 4 झाला मायनस 4 इंटू x स्क्वेअर बाय 2 0 to 4 झाला. आता काय होतं बघा, 4 चा क्यूब काय 64 बाय 3 मायनस 0 मायनस 2 2 जा 4 4 raised to 2 16 2 जा 32 which is equal. आता अशी मजा येतं 96 म्हणजे मायनस मध्ये आन्सर येतं ना, असंच होतं ना, मायनस मध्ये आन्सर येणार, कळतं का? y dx ना, बरोबर आहे की x स्क्वेअर आहे, x क्यूब बाय 3 होतो हा. तर क्वेश्चन चुकला. y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आहे, सॉरी y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आहे. y इज इक्वल टू काय 2 अंडर रूट x येतो, 2 अंडर रूट x आणि हा आहे तसाच आहे. 2 अंडर रूट x चा x रेज टू 3/2 2/3 झाला, 2 बाहेरच, 2 2 जा 4/3 झाला इथं, x रेज टू 3/2 करून टाका. x रेज टू 3/2 चा आन्सर काय बघा, 2 2 चा क्यूब 8 8 मायनस 8 इंटू 4 3 जा 32/3 32 अरे तिथे येतं 0 to 4 4 2 2 raised to 3 8 32/3 minus 32 square by 2 2x square. कुठेतरी गप्पा राहिली. 4 चा स्क्वेअर 16 0 to 4 है ना. y is equal to 4x और y is equal to x है. सॉरी मी घेतलो थर्ड नंबरचं घेतलं, ऍक्च्युली सेकंड आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आणि y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x आहे, म्हणजे ऍक्च्युअल पुढचं आपलं बरोबर होतं, म्हणजे थर्ड जो आपण करत होता तो करेक्ट होता. 32 मायनस 64/3 32/3 आन्सर येतं, ते बरोबर आहे. म्हणजे हे क्वेश्चन्स तसेच आहेत, सेम क्वेश्चन्स आहेत बघा, लक्षात आले काय? म्हणजे इथं आपण जे घेतलं ते चुकलेलं नाही आहे, तर हे एक्झॅक्ट आहे. म्हणजे आता इथं x आहे,
सेम टाईप आहे. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, y इज इक्वल टू 4x, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 4x. खूप इम्पॉर्टंट, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 4x. हा एक्स स्क्वेअर एक्स क्यूब आला. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरं आहे का. म्हणजे आता इथं काय येणार आहे, हा जो त्यांनी थर्ड विचारलाय बघा, काय विचारलंय तर तेच विचारलंय. आता y इज इक्वल टू 4x. आता ऍक्च्युली याचं जे आहे ना, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by च्या फॉर्म मध्ये. मग लाईन इकडून अशी जाणार. म्हणजे आता तुम्हाला काय करायला लागणार आहे, पहिला लाईनचं इक्वेशन घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला पहिला चेक करावं लागेल बाय स्केचिंग दी ग्राफ. ग्राफ वरून लक्षात येणार हा 0 to 4 आहे इथं आणि हा 4 4च आहे. म्हणजे काय, इथं तुम्हाला करावं लागेल 0 to 4 घेऊन हा काय होतो बघा, हा प्लस आणि हा मायनस होणार. इकडे हा म्हणजे 4x स्क्वेअर बाय 2 0 to 4 मायनस एक्स क्यूब बाय 3 होईल 0 to 4. इथे काय होईल 4 इंटू 16 बाय 2 मायनस 64 बाय 3. आता काय झालं, हा 32 मायनस 64 बाय 3, हा 96 होईल मायनस 64 बाय 3 होईल. म्हणजे काय झाला 2 32 बाय 3 स्क्वेअर युनिट्स. 32 बाय 3 स्क्वेअर युनिट्स हे आन्सर आलं क्वेश्चन नंबर 3 मधला 3. क्वेश्चन नंबर 2 मधला 2 बघा, y इज इक्वल टू y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आणि y इज इक्वल टू x. y स्क्वेअर इज इक्वल टू 4x म्हणजे 2 अंडर रूट x आणि इथं आहे x. याचा आन्सर काय आहे बघूया. तर y इज इक्वल टू अंडर रूट x आहे म्हणजे पहिल्यांदा काय होईल, पॅराबोलाचं असंच होणार आहे, इथं मायनस असेल 2 इंटू एक्स इज टू 3/2 अपॉन 3/2 दॅट इज 2/3 आपण म्हणू 0 to 4 मायनस बघा इथे एक्स स्क्वेअर बाय 2 0 to 4 होईल. आता काय झालं, हा 4/3 इंटू 4चा स्क्वेअर रूट काय 2, 2चा क्यूब काय झाला 8 मायनस काय झाला बघा 16/2 म्हणजे काय झाला 32/3 मायनस 8. 32 minus 8 is 24 upon 3 which is equal to 8/3 स्क्वेअर युनिट्स. हा झाला सेकंडचा आन्सर. समजतो का बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं फोर्थ वन जो आहे तो सिमिलर आहे. आता y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ऍक्च्युली हा जो येतो असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8a स्क्वेअर बाय 3 येतो, 8a स्क्वेअर बाय 3 येतो. आणि जसं की 8a स्क्वेअर बाय 3 m क्यूब होता ना, म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. द एरिया बाउंडेड बाय द रिजन काय होता इज 8a स्क्वेअर बाय 3 m क्यूब होता. सिमिलरली आपण इथे चेक करू शकतो y स्क्वेअर इज इक्वल टू 4x होता नाही तर y स्क्वेअर इज इक्वल टू 4x होता. म्हणजे इथे काय झालं 4 इज इक्वल टू 4 म्हणजे 1 8 इंटू 1 डिवाइडेड बाय 3 इंटू m क्यूब. m पण काय 1च आहे म्हणजे 8/3 करेक्ट आला इथं. सेम एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by ला पण तोच येतो, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by मध्ये पण तोच येतो फॉर्म्युला. तर आपण हे चेक करू शकतो क्लिअरली. क्वेश्चन कोणता आहे आता, फोर्थ क्वेश्चन. ऍक्च्युअली तेच आहे, आपल्याला माहिती आहे की या पद्धतीने सॉल्व्ह केला तर तो 8a स्क्वेअर बाय 3 येणारच आहे, 8a स्क्वेअर बाय 3 येणार आहे. तरी पण आपण चेकआउट करूया. फोर्थ आणि फिफ्थ मला असं वाटतं की तुम्ही सॉल्व्ह केला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. फिफ्थ थोडा वेगळा आहे, फोर्थ सेम आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax आणि लाईन कोणती दिली आहे y इज इक्वल टू x दिला आहे, y इज इक्वल टू x. म्हणजे पुन्हा तेच म्हणजे 0 to a मध्ये 0 to 4 येणार. वाय बिकॉज y इज इक्वल टू x दिला आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ax म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4ax इज इक्वल टू 0. म्हणजे x जर कॉमन काढला तर x मायनस 4 येईल विच इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 येईल आणि x इज इक्वल टू 4 येईल. म्हणजे लक्षात आला इंटिग्रेशन ओव्हर 0 to 4a म्हणजे काय होणार इथं y dx जर म्हटला y स्क्वेअर इज इक्वल टू 4x म्हणजेच काय y इज इक्वल टू
2 into under root a into under root x dx मायनस इंटिग्रेशन ओव्हर 0 to 4a काय आहे बघा y इज इक्वल टू x आहे x dx बघूया आपण 8a स्क्वेअर बाय 3 येतो का ट्वाइस रूट a 0 to 4a स्क्वेअर रूट ऑफ x x raised to 3 by 2 2 by 3 0 to 4a minus x square by 2 0 to 4a 2 square root of a 2 by 3 म्हणजे 4 by 3 झालं कंपल्सरी रूट आहे आणि हा 4a ना 4 चा स्क्वेअर रूट 2 आता हा 4a रेज टू 3 by 2 आहे 4a चा स्क्वेअर रूट काय 2 root a into 3 times आहे आता 2 root a into 2 root a into 2 times of root a मायनस काय होणार 16a square by 2 आता बघूयात 4 by 3 root a in bracket 16 a root a minus 8a square root a ने मल्टीप्लाई करा आतमध्ये 64 by 3 a क्यूब जा a स्क्वेअर जा a स्क्वेअर मायनस 8a स्क्वेअर झालं 64 by 3 minus 8 64 मध्ये minus 8 ब्रॅकेट into a स्क्वेअर आता काय झालं बघा 64 minus 24 64 minus 24 किती येणार 2 by 3 घेतला इकडे 2 येणार नाही आहे 2 by 3 घेतलाय फक्त 4a चा 3 टाइम्स येणार म्हणजे 2 2 2 8 अरे 8 4 जा 32 32 by 3 32 minus 24 8 by 3 a स्क्वेअर म्हणजे 8a स्क्वेअर by 3 स्क्वेअर युनिट्स समजा लागले ते मला काय करायचंय तुम्हाला हे फक्त हिंट्स दिलं तुम्ही काय करायचं ते सॉल्व करायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं थर्ड क्वेश्चन मधला लास्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला दिला गिवन इक्वेशन बघा काय काय एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 म्हणजे परत एक्स स्क्वेअर वरच्या बाजूला येणार आणि हा स्टँडर्ड नाही आहे आणि y इज इक्वल टू एक्स प्लस 3 दिला आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 3 दिला आहे सॉल्व करायचं असेल तर काय करायचं बाय फॉर द पॉइंट ऑफ इंटिग्रेशन y इज इक्वल टू एक्स प्लस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर माइनस एक्स इज इक्वल टू 0 x in bracket x minus 1 equal to 0 therefore x is equal to 0 or x minus 1 equal to 0 x is equal to 0 or x is equal to 1 0 आणि 1 खूप महत्वाचं आहे आता 0 to 1 वाले कोण आहेत त्या पद्धतीने कसं घ्यायचं तर तुम्ही ओरली म्हणजे तुम्हाला सॉरी एक्सक्यूज मी सांगितलं नाही की थोडंसं कफ वाढलाय आणि मग इंटिग्रेशन ओव्हर 0 टू आता ॲक्च्युली तुम्ही जर बघितला तर हा असा येणार आहे बरोबर आहे आणि इथून कुठेतरी हा असा पास होणार लाईन म्हणजे पहिला लाईनचं इक्वेशन आहे अँड देन पॅराबोला म्हणजे आता इथं घेत असताना पहिल्यांदा इंटिग्रेशन ओव्हर 0 to 1 लाईन काय बघा y इज इक्वल टू एक्स प्लस 3 dx मायनस इंटिग्रेशन ओव्हर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 dx आता सगळ्यात महत्वाचं हे करायचं आपल्याला की या पद्धतीने कसं काढायचं वायच आहे सॉरी मायनस 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 मग आता काय होणार हे दोन एकत्र घेतले तर 0 to 1 एक्स प्लस 3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3 dx सॉरी गेला इंटिग्रेशन ओव्हर 0 to 1 x minus x square dx होईल which is equal to x square by 2 minus x cube by 3 integration over 0 to 1 1 by 2 minus 1 by 3 होगा 3 1 3 minus 2 upon 6
which is equal to 1 by 6 square units. 1 by 6 square units is the final answer. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं हा इथं संपतो. त्याच्यानंतर तुमचा मिसलेनियस आहे. मिसलेनियसमधले काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करा. थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो डिफरन्शियल इक्वेशन, विच वन इज द लास्ट चॅप्टर ऑफ दिस सेकंड. वाय? बिकॉज लास्ट 2 चॅप्टर्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.